नमस्कार मित्रांनो, माझे नाव आदित्य आणि तुमच्यासाठी परत एकदा एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आजचा व्हिडिओ मराठीतूनच असणार आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला काही त्याच्यामध्ये तक्रार नाही की मराठीत आहे का हिंदीत आहे, कारण तुम्ही मला कोणत्याही मराठीत असो का हिंदीत असो का इंग्रजीत सुद्धा असो तुम्ही मला सपोर्ट तर करणारच आहात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आजचा व्हिडिओ म्हणजे शेतावर आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या मामाचं शेत कसं आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर मामाचं शेत दाखवण्यासाठी माझी बहीण म्हणजे माझ्या मामाची मुलगी ये साक्षी, तर माझ्या मामाची मुलगी ही साक्षी आलेली आहे शेत दाखवण्यासाठी. तर चला मित्रांनो, सुरू करूया. साक्षी, हे काय आहे? हे कडबा आहे. कडबा आहे हे. ह्याच्यातून आम्हाला जेवरी मिळाली म्हणून आम्ही हे इथं ठेवलेलं आहे म्हशीला खाण्यासाठी. हे कडबा आहे. तर हे काय आहे? गुळी आहे. तर इकडं तुम्ही बघू शकता, गुळी आहे इथं खाली. इकडे तर सगळ्याला दिसतच आहे, विहीर आहे म्हणून. तर हे काय आहे साक्षी? हे पान आहे, खाण्याचे पान. तुम्ही बघू शकता, म्हणजे किती छान प्रकारे यांनी पिकं पिकवलेले आहे. हे मिरच्या आहेत. तुम्ही बघू शकता, मिरच्या बघू शकता. तर हे काय आहे अजून? हे वांगे आहेत. हे. आणि आम्ही इकडे पण वांगे लावलेले आहेत. इकडे पण वांगे आहेत. चला तर पुढे चलूया. तर काय म्हणली साक्षी, कारले कुठे आहेत? हे कारले आहेत. तर आपल्या खाण्यासाठी पौष्टिक आहेत हे कारले. आपल्याला वाटतं कारल्याची भाजी कडू असते, आपण कारल्याचा ज्यूस पित नसतो, कारल्याची भाजी खात नसतो. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे मला कारल्याची भाजी एवढी आवडते ना की एकच नंबर लागते. तर चला, तुम्ही बघू शकता झाड सर्व म्हणजे मामानं पिकवलेले आहेत, उगवलेले आहेत सर्व झाड. आणि तुम्ही बघू शकता इकडे आम्ही खाण्याचे पण झाडं लावलेले आहेत. आणि हे काय आहे साक्षी? हे म्हशीचे खाण्याचे पदार्थ आहे. म्हशीला खाण्यासाठी पदार्थ. हे गाजर आहे. आणि ती पलीकडची उगवलेली छोटी छोटी दिसते ना, ते मेथी आहे. चला तर आपण मेथी करतो. मेथी तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर किती छान वाटते ना शेतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही हॉटेलला राहण्यासाठी जावा किंवा कुठेही जावा, तुम्ही मुंबईला गेलात हॉटेलमध्ये राहायला, पुण्याला गेलात तुम्ही घरी जावा, कुठेही जावा, पण तुम्हाला खरी मजा जी असते ना मित्रांनो, ती या शेतात आहे आणि ह्या मातीत आहे. कारण इथलंच आपण खरं तर खाणं खातो आणि तेच मार्केटला येत असतं. तर ही जी खरी चव आहे, नंतर त्याच्यामध्ये केमिकल्स टाकलेले जातात, पण ही जी खरी चव आहे ना शेतातली, ती कुठं मिळू शकेल साक्षी आपल्याला? नाही. साक्षीला तर अनुभव आहे. साक्षीचं शेत खूप मोठं आहे. आणि जसं की साक्षी तुम्हाला मग अशी सांगितलं होतंस की हे जे एवढं शेत आहे, ती काळी मातीचा जो यंड तुम्हाला दिसत आहे, तो काळी मातीचा यंड जो आहे तिथपर्यंत पासून तर हे हिरवगार जे आहे इथपर्यंत एक एकर माझ्या मामाची शेती आहे. आणि साक्षी आपल्याला सांगणार आहे इथे काय आहे साक्षी? इथे खाण्याची शेंग आहे. ही पण आपल्या खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. जर आपल्याला सर्दी खोकला किंवा काय झाला ना, तर आपण ह्याचं पाणी पिऊ शकता आणि हे म्हणजे जेवणामध्ये खाऊ शकता. तर माझी दुसरी पण मामाची मुलगी आलेली आहे, म्हणजे माझी दुसरी बहीण पद्मजा. आता ही लहान आहे, तरी पण तू आमच्यासोबत चलू शकतेस बरं का, तसं काय नाही. तर किती छान वाटतं, तुम्ही बघू शकता, हवा येत आहे सगळीकडच. पानाचे म्हणजे झाडाचे जे पत्ते आहेत ते किती छान प्रकारे हलत आहेत. आणि आपल्याला प्युअर ऑक्सिजन खरं तर शेतातच मिळतं. आपण शहरात राहतो तेव्हा तिथं आपल्याला एवढं प्युअर ऑक्सिजन मिळत नाही, कारण जवळपास फॅक्टरी असते किंवा गाड्या, आपलं घर रोड साईडलाच असतं, तर ते पॉल्युशन सुद्धा असतं. तर प्युअर जे ऑक्सिजन असतं ना, ते शेतात आल्यावरच मिळतं. तर आता साक्षी दुसरं पण दाखवणार आहे. तर साक्षी, तर जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं होतंस, माझ्या लक्षात आहे
की मित्रांनो हे जे आहे ना ऊसाचं आहे पूर्ण. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एवढं एक प्रश्न विचारतो तुला, एवढं जे तुम्ही उगवलंय आता एका एकरामध्ये तुम्ही बघू शकता हे किती काय काय उगवलंय. तर एवढं उगवण्यासाठी तुम्हाला किती समय लागला, किती टाइम लागला, आणि आता तर ऊस पण उगवायचा बाकी आहे, तर किती टाइम तुम्हाला लागला हे जरा आम्हाला सांग. ते काय परफेक्टली माहिती नाही मला, पण ती ऊस उगवायला 2-4 दिवस लागतील. आणि तिकडे जे आम्ही ते उगवलं ना ती 4-5 दिवसात येऊन गेलं. ओके, तर खूप म्हणजे उगवण्याच्या पहिले तुम्ही जेव्हा हे पीक लावले होते जमिनीत तेव्हा 1-2 महिने तरी झाले असतील माझ्या मते. तो 3-4 महिने तरी झाले असतील. कारण ना मित्रांनो शेती जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आणि खरं तर खूप अवघड आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा मी हिंगोलीत होतो, तुम्हाला माहिती आहे माझं घर हिंगोलीत आहे, तर जेव्हा मी हिंगोलीत होतो तेव्हा साक्षी म्हणजे जी माझी मामाची बहीण आहे तिनं पण आमच्या गावात, आता आम्ही आमच्या गावातल्या शेतात आहोत, तर तिनं पण खूप शेतीमध्ये तिच्या पप्पांना मदत केली होती, तिच्या आईला मदत केली होती. तर साक्षीनं पण खूप ही जे पिकं आज तुम्ही बघू शकता हिरवेगार पिकं आहेत, तर हे साक्षीचे पण मदतीनं झालेले आहेत. तर आता आपण दुसऱ्या शेताकडे जाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही तर ते शेत बघितलंच होतं, मग अशी सांगितल्याप्रमाणे ते 1 एकर होतं. आणि तुम्ही बघू शकता हे शेत, ते त्या जिथं म्हशी चरत आहेत ना, तुम्हाला मी दाखवतो झूम करून. ते झाड ते जेच आहे तुम्हाला झाड, त्याच्या पुढचं जे शेत आहे ना ते तुम्ही तर बघितलं होतं पहिलं. तर आता त्याच्या पुढचं मी दाखवत आहे तुम्हाला. चला आता जसं सांगायचं आम्ही तिथून इथपर्यंत आलो आणि इथून व्हिडिओ डबल परत चालू केला. कारण रानात जेव्हा आपण काळ्या मातीने चढत असतो तेव्हा आपल्याला जपून चालावं लागतं, कारण मोर बसत असतात. तर तुम्ही बघू शकता खूप हिरवगार आहे, एवढं छान वाटतं ना खरंच, तर खूपच छान वाटतं. अजून किती आहे साक्षी शेत? आता ते जर आपण शेत बघितलंय, आता पुढचं शेत किती आहे? ही तर थोडंसंच आहे. ती शेड दिसतं का शेड? हा शेड शेड शेड, ते- तुम्ही ते शेड बघू शकता मित्रांनो. त्याच्या अलीकडचंच आपलं शेत आहे. हा त्याच्या अलीकडचं आहे, मग जास्त लांब नाहीये. चला एवढं छान वाटतं ना मित्रांनो खरंच. बघा ना ह्या ज्या मातीच म्हणजे जी खरी चव आहे ना कुठंच नाही हो. ह्या मातीतली म्हणजे ती काळी जी माती आहे ना म्हणजे एकच नंबर. तिथं पिकं जे उगवतात ते आपण खातो, आणि फॅक्टरीमधलं जे मिळतं, बरोबर साक्षी, फॅक्टरीमध्ये जे केमिकल टाकून जे मिळतं त्याच्यापेक्षा जे हे खरं पौष्टिक आहे ना ह्याच्यामध्ये खरी चव आहे हो. आणि तुम्ही हॉटेलमधलं पनीर टिक्का खावा आणि त्याच्यासोबत चपाती खावा, आणि घरी येऊन एक चटणी भाकर पिठलं बेसन खावा, एवढा आनंद मिळेल ना. कारण ती खरी चव त्याच्यात आहे, चटणी आणि चपाती रिअल चव आहे. मला तर एवढी आवडते चटणी आणि चपाती. तुम्ही हिला विचारू शकता साक्षी जेव्हा पण भाजी नसते तेव्हा मी काय खात असतो, किंवा भाजी असते तेव्हा मी काय खात असतो? चटणी चपाती. चटणी चपाती खातो हे, कारण ही दरवेळेस हिंगोलीला असतो. कारण ही जी असतो ना तो हिंगोलीला असतो आणि ह्याला तसं काही खायला मिळत नाही. आणि जेव्हा हे गावाकडे येतो तेव्हा हे चटणी आणि भाकर अदुगर तोच मागतो हे. आणि खरंच त्याच्यातच चव आहे. चला चला आता लय चव झाली. आता आता आपण शेत बघूया. हे कोणा शेत आहे? हे आमच्या म्हणजे ते बंगला दिसतो का? ते बंगला, तो बंगला जो तुम्ही दिसतो तिथं भगवा झेंडा आपला लहरायला आहे, तर तिथं त्या घर मालकाचं हे शेत आहे. तर मित्रांनो अजून किती लांब आहे शेत? आलं ना हे काय इथंच आहे. आलं तर चला, वाट बघत बघत आपलं शेत आलेलं आहे. त्या शेताहून हे शेत जरा तरी लांब आहे, खूप लांब नाही पण जरा तरी लांबच आहे. चला काय हवा येत आहे छान. तुम्ही नक्की येऊ शकता शेत बघण्यासाठी.
मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण तिकडून इथपर्यंत आलो त्याप्रमाणे आपलं शेत आलं आहे. तर आपण बघू शकता आपलं शेत. तर ह्या शेतामध्ये ऊस लावलेला आहे, त्यामुळे हे शेत हिरवं नाही. तर आपण बघू शकता हे किती एकर आहे एवढं? एवढं 1 एकर. आणि त्याच्या पुढचा जिथे ऊस दिसतोय ना मोठा, ऊस दिसतोय ना मित्रांनो, तो मोठा ऊस जो दिसतोय ना तुम्हाला ऊस, तर तो हा जो ऊस दिसतोय ना तुम्हाला, इथून जे काळ पूर्ण रान आहे ते 1 एकर. आणि पुढचं ऊस किती एकर? 1 एकर. तर असे 3 एकर आहेत बरोबर का? अजून आहे? नाही, असे 3 एकर आहेत. तर असं आहे हे शेत. तर मित्रांनो, हेच काय होतं ह्या व्हिडिओमध्ये. मिळू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.